सालाबादप्रमाणे यावर्षीही नई जिंदगी परिसरातील रेणुका यल्लम्मा मंदिरात श्री दत्त पौर्णिमेनिमित्त उत्सवास प्रारंभ झाला। 1985 साली सौंदत्ती यल्लम्मा मातेचे मंदिर लिंगप्पा माशाळ गुरुजींचे स्थापन केले। त्यांच्या हयातीनंतर शंकर गायकवाड गुरुजींनी मंदिराचे अधिपत्य सांभाळले। त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे उत्सव आस्थागायत संपूर्ण भक्तिभावाने आणि आनंदी वातावरणात संपन्न होत आहेत। या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे यात शेकडो जोगतीण यल्लम्मा मातेच्या भक्तिपायी अगदी बेधुंद होऊन नाचताना दिसतात। उत्सवादरम्यान सर्व जोगतीण बांगड्या फोडून वैधृत्व स्वीकारतात आणि पुढच्या पौर्णिमेला सुवासिनी पौर्णिमा साजरी करून पुनश्च एकदा सुवासिनी होतात। या मंदिराचे पुजारी अग्नीतून चालत जात भक्तांना आशीर्वाद देतात, हे वैशिष्ट्य। या उत्सवाच्या दरम्यान यल्लम्मा देवीच्या मिरवणुकी वेळेस भक्तांनी हळद आणि फुले उधळून एक प्रकारचे चैतन्य निर्माण केले होते। उत्सवाची सांगता हजारो भाविकांना महाप्रसाद वाटप करून करण्यात आली। అందరు దేవుడు వంతులు వస్తారు। ఈ పండుగ సాధన కార్యక్రమం అంతా పూర్ణపనే పాల్గొనడం జరుగుతుంది। మొత్తం మెరవణికి వెళ్తుంది। మెరవణికి అందరూ సవాల్ అవుతారు। అందరు పూజ అంటే तारखेला पौर्णिमा दिवशी नई जिंदगी यल्लम्मा मंदिर हे मंदिर एक 43 वर्षापासून मंदिर आहे। सालाबादप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा देवीची दत्त पौर्णिमा दिवशी यात्रा होती, हीच यात्रा होती। या यात्रेला सुरुवात झाली आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।